नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं येतं की तुमचं फार्म कोठे आहे काय, तर ह्या गोष्टी थोड्याशा सांगा. तर म्हणजे सबस्क्रायबर्स जे आहेत त्यांच्यापैकी एखादा 2-3 दादांनी कमेंट केली होती की आम्हाला हे फार्म जरा सांगा, म्हणजे तुम्हालाही सारखे त्रास होणार नाही कमेंटमध्ये सांगण्यासाठी. तर दादांना सांगतो, आपला हा फार्म सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये पिरळे गाव आहे आणि ते पिरळे गावामध्ये एक दडस वस्ती आहे. तर दडस वस्तीसाठी येण्याचा रोड म्हणजे फोंडशिरस पिरळे हा रोड आहे आणि फोंडशिरस पिरळे रोडच्या तिथं झेडपी स्कूल आहे. झेडपी स्कूलच्या जवळ पिरळे झेडपी स्कूलच्या जवळ हा आपला फार्म आहे. तर फार्मचं नाव तर तुम्हाला माहिती आहे, ओनरचं नाव सांगायची काही गरज नाही, सांगूच आपण परत कळेलच तुम्हाला सगळ्यांना. तर आजचा जो आपला महत्त्वाचा विषय बोलायचं झालं तर म्हणजे काय झालं की 4-5 जणांची कमेंट आणि कॉल पण आले की आम्ही बाजारातली पिल्लं घेऊ द्या काय करू द्या, म्हणजे कसं करू द्या, बाजारातली पिल्लं जर घेतली तर येणाऱ्या अडचणी काय आहेत. आणि काय होते की मला वाटतं परवा दिवशी पुण्याच्या एका दादांचा पण फोन आला होता, तर त्यांच्या बोलण्यात आले की मी बाजारातले 10 पिल्लं घेतले होते आणि 10 पिल्लं घेतल्यानंतर माझे त्यातले 4च आता सध्या म्हणजे जिवंत आहेत, 6 मेले माझ्याकडून, म्हणजे दगावले गेले. तर होय दादांनो, अशा गोष्टी घडतात, म्हणजे घडत नाहीत असं नाही. यापूर्वीचे हे एक्सपिरियन्स आहेत आपल्याकडे, शेजारी वगैरे जे लोक करत होते याच्या आधी त्यांचं पण आहे आणि त्यांचं सोडा आपला वैयक्तिक ही एक्सपिरियन्स आहे. बाजारातले एक पिल्लू म्हणजे साधारणतः आपण 11 खरेदी केले होते बाजारातून, ॲट ए टाइम 11 माद्या घेतल्या होत्या, हे बघू शकताय. तर ह्या 11 माद्यामधली एक मादी पहिल्या आठवड्यामध्ये एका रात्रीमध्ये झटका झाला होता, तिचं म्हणजे दगावली गेली. तर असं काही लपवण्याची गोष्ट नाही की म्हणजे मी तुम्हाला सांगायचं माझ्या 11 आणले होते, 11च्या आहेत 11 जिवंत आहेत. तर दादांनो, एक माझ्याकडून हे दगावली गेली, माझ्याकडून ही चूक झाली होती, ती चूक माझी होती, मादीची काही चूक नव्हती. तर त्याच्यामध्ये काय घडलं होतं की तिनं जरा खाल्लं होतं जास्त आणि मी हे रानात होतो त्या दिवशी, लागण होती, ऊसाची लागण केली होती. तर ती लागण नसल्यामुळे रात्रीची पाळी होती पाण्याची, मला सकाळी रात्री काही घरी येणं झालं नाही, त्याच्यामुळे सकाळी यांना बघेपर्यंत म्हणजे एका रात्रीमध्ये सकाळपर्यंत ती मादी दगावली होती. म्हणजे तिनं खाल्लं होतं जास्त, खुराक वगैरे जास्त खाण्यात आलं होतं तिचं. तर मी एक सांगेल की तुम्ही बाजारातल्या माद्या घ्या, माद्या घेताना बघून घ्या, म्हणजे घ्या किंवा नका घेऊ हा तुमचा शेवटचा प्रश्न आहे. परंतु एक सजेशन जर त्याच्यामध्ये द्यायचंच म्हणलं तर तुम्ही बाजारातून माद्या घेण्यापेक्षा त्याच जर माद्या तुम्हाला कळपामधून मिळाल्या एखाद्या शेतकऱ्याच्या, तर 100% त्या माद्या घ्या दादांनो. त्या माद्या कसं असते बरं का, की त्या माद्या ज्या आहेत त्या तुमच्या फार्मवरती तयार झालेल्या असतात ऑलरेडी, म्हणजे शेतकरी पण 2.5-3 महिन्याच्या माद्या काय चरायला सोडलेल्या नसतात. म्हणजे मग ते तुम्ही माद्या घ्या, नर घ्या, तुमच्या पालनासाठी काही घ्या, असं काय नाही की ते म्हणजे ते बाहेर सोडलेले नसतात आणि तुमच्याकडे आल्यानंतर ते तिथून कळपी लागतात, म्हणजे मार्गी लागतात चांगल्या प्रमाणे. पण ह्यांचं कसं असते, आता हे बाजारातून आपण घेतो, आटपाडीच्या म्हणा, सांगोलीच्या म्हणा किंवा नातेगोते, अकलूज, लोणंद, मोठमोठे बाजार्स आहेत. तर त्या बाजारामधून ज्यावेळी आपण घेतो तर बेसिकली काय घडते याच्यामध्ये की एकतर ह्या माद्या ह्या तुम्हाला सांगोला साईडच्या, आटपाडी साईडच्या किंवा त्याच शेतकऱ्याकडच्या आलेल्याच असतील याची काही खात्री नाही. तर हे व्यापारी लोक माद्या जे आहेत ते काही माद्या ह्या कर्नाटकवरून आणलेल्या असतात किंवा लांबवरून, अशा वेगवेगळ्या प्लेसेसवरून या माद्या आणल्या जातात. आणि मग त्या आणल्यानंतर त्यांचं ट्रॅव्हलिंग आलं, म्हणजे प्रवास आला त्यांचा, ते आणि घरी आणल्यानंतर ना काय केलं जातं, त्यांचे असे केस बिस कट व्यवस्थित कट मारले जातात बघा, तोंड वगैरे कटिंग मारवून मस्तपैकी सजवले जातात, कलर बिलर दिले जातात
आणि एकदम भारी वाटतं आपल्याला. म्हणजे बाजारात गेले की मन असं भाळून जातं आपलं. असं वाटतं की आज आता आपण 5 घ्यायला आलोय काय 10च घेऊन जाऊ. तर दादा असं काही करू नका. खरंच खूप वाईट अनुभव आहे त्याच्याबद्दलचे. तर तुम्ही जर नवीन असाल या क्षेत्रामध्ये तर टप्प्याटप्प्यानं खरेदी करा. दर बाजारी 2-2 आणा असं मी म्हणेन. त्या पद्धतीने जर सुरुवात केली तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण येईल. तर या अशा वेगवेगळ्या प्लेसेसवरून आणल्यामुळं काय होतं, वेगवेगळ्या ठिकाणावरून आणल्यामुळं तर एक तर त्यांचा प्रवास असतो, प्रवास. आणि दुसरं म्हणजे आज समजा सांगोल्याच्या बाजारात नेल्या किंवा आटपाडीच्या बाजारात नेल्या, तिथं नाही विकल्या. परत लोणंदच्या बाजारला न्यायच्या, तिथं नाही विकल्या. परत नातेपुतेच्या बाजारात आणायच्या. आणि मग एवढा जो काळ काय 8-15 दिवसाचा, त्या काळामध्ये ते म्हणजे पूर्ण असे माद्या वीक होतात, त्यांची बॉडी मेंटेन राहत नाही. आणि मग काय होतं की ज्यावेळी आपण ते पिल्लं जे आहेत, ते पिल्लं आपल्या फार्मवरती आणतो. फार्मवरती आणल्यानंतर आपण सुरुवातीच्या काळामध्ये एकदम जोशमध्ये असतो आणि आपल्याला वाटतं खाऊ दे, त्यांना काय खायचं ते खाऊ दे, आपण त्याला द्यायला तयार आहे. कारण आपलाही व्यवसाय तो नवीन असतो. मग त्याच्यामध्ये काय होतं की आपण व्यवसाय नवीन असल्यामुळे त्यांना आपण लागेल तेवढं खायची तयारी आपली ठेवण्याची असते. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात खायला देतो. आणि खायला दिल्यामुळं ते पिल्लांची कारण तेवढी खाण्याची क्षमता नसते. आणि ते मग एकदम कधी त्यांनी याच्या आधी भरपूर खाल्लेलं असेल किंवा नसेल त्या शेतकऱ्याच्या फार्मवर, कारण ते ऑलरेडी खाण्याच्या मानसिकतेत तर नसतातच, कारण ते ऑलरेडी शेतकऱ्याच्या तिथून आलेले आहेत. ते पूर्णपणे दुधावरती सांभाळलेले असतात. जे फिरस्ती मेंढपाळ वगैरे असतील किंवा त्यांच्या फार्मवरती असतात. कारण जे फिरस्ती मेंढपाळाचा जो व्यवसाय आहे तर ते काय करतात, साधारणतः 2.5 ते 3 महिन्याचं पिल्लू झालं का ते विकून टाकतात. म्हणजे ते असा विचार करत नाही की माझं पिल्लू 10,000ला गेलं पाहिजे किंवा 8,000ला गेलं पाहिजे. साधारणतः त्यांची अपेक्षा असते 4-5 हजारापर्यंत पिल्लू गेलं का विकून टाकणे आणि पुढच्या मार्गी लागणे. म्हणजे पुढचं जे आहे, कारण त्यांना एवढा वेळ सांभाळायला, एवढा वेळ द्यायला त्यांच्याकडे अवेलेबल नसतो. त्याच्यामुळं ते 2.5-3 महिन्याची पिल्लं त्या ठिकाणी बाजारामध्ये विकली जातात. साधारणतः व्यापारी ते किती काढतात हा त्यांचा विषय आहे. ते कितीही काढू देत, आपल्याला अक्कल पाहिजे की काय खरेदी करतोय, काय दरानं खरेदी केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत मार्केटमध्ये. तर महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी बोलायचं तर हाच आहे की मार्केटमधून खरेदी करताना पिल्लं ही सशक्त खरेदी करा, अशक्त खरेदी करू नका. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी माद्या घेत असाल किंवा नरवे घेत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी जे तुम्हाला पाहिजे, जे तुम्हाला करायचे, जर समजा बाजारातली पिल्लं आणून तुम्ही घरी साधारणतः 3-4 महिने सांभाळून जर विकणार असाल तर विका, त्याच्याबद्दल ही काही शंका नाहीये. साधारणतः तुम्ही त्याच्यामध्ये 10 नरामागे तुम्हाला 1-2 माद्या तर घ्यावा लागतील. आणि ते त्या ठिकाणी कळपच असतात, त्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता. आता पिल्लं जे आहेत ते साधारणतः पिल्लं कशी खरेदी करायची किंवा कोणत्या साईजची खरेदी करायची, तर 2.5-3 महिन्याची जर खरेदी करत असाल तर ते खरेदी करा, काही अडचण नाही. पण महत्वाचा विषय त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही बाजारात जाता तेव्हा आपल्याला कळत नाही की पिल्लू 2.5 महिन्याचं आहे, 3 महिन्याचं आहे का 6 महिन्याचं आहे काही लोकांना. कारण काही पिल्लंही 6-6 महिन्याची असतात, वाढ झालेली नसते. आणि मग ते पण आपल्याला कमी पैशात मिळत असतात आणि आपल्याला वाटतं की हे घेऊन जाऊ ना आपण फार्मवरती. म्हणजे ते तर पिल्लामध्ये बघताना पिल्लू हे तुमचं बाजारातून खरेदी करताना चणचणीत असावं. त्याचे कान दाबून चेक करा, कानाच्या शिरा असे चिमटा घेतल्यागत करा, पिल्लू ठणठणीत उड्या मारतंय का बघा. दुसरी गोष्ट, पिल्लाच्या चेहऱ्यावरचं तेज बघा, तेजबाज पिल्लू असलं पाहिजे. नाहीतर मान खाली घालून बसले आणि हिरमाडले असली पिल्लं दादांनो घरी आणू नका. असली पिल्लं जर तुम्ही घरी आणली तर 100% तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.
तिसरा मुद्दा पिल्ल खरेदी करतानाचा, पिल्ला हे 2.5 ते 3 महिन्याचं जर पिल्लू असेल तर त्याच्या अंगावरची लोकरच तुम्हाला सांगते की हे पिल्लू किती दिवसांचं आहे. आता ही पिल्ल साधारणतः आपण 3 महिन्याची खरेदी केली होती, आणलेल्याला 3 महिने झाले, म्हणजे एक 6 महिन्याची पिल्लांच्या अंगावरती बघा साधारणतः एवढी लोकर राहते. म्हणजे 2.5 ते 3 महिन्याचं जर पिल्लू घ्या तर आता हे पिल्लू आहे ते 1.5 महिन्याचं आहे, ह्याच्या अंगावरती लोकर, म्हणजे तुम्हाला तो अनुभव येतो की साधारणतः किती दिवसाच्या पिल्लाच्या अंगावरती किती लोकर असते. आता हेच पलीकडचं पिल्लू लहान राहिले, आणल्यानंतर बऱ्याच वेळा आजारी पडलं पलीकडच्या कडच, तर हे लहान आहे, दिसायला लहान आहे, परंतु वय त्याचं तेवढंच आहे पिल्लाने एवढंच. मग हिथं आपण फसतो आणि आपण म्हणतो चला ते मिळते की 5,000ला, पण ते 5,000ला घेऊन करणार काय, त्याचं ते वाढणार कधी, हे तुमचं 2-3 महिन्यात लागून निघेल. त्याला 6 महिने जर पाणी घातलं ना तर ते लागणार नाही लवकर. आणि दुसरी हा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा, तो लक्षात आलाय तुमच्या. तर बाजारातून तुम्ही आता खरेदी कशी करायची हा मुद्दा बघितला. खरेदी केल्याच्या नंतर आता समजा बाजारातून किती खरेदी करायची एका वेळेस, जर तुम्हाला पूर्वीचा ह्या व्यवसायाचा अनुभव असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही खरेदी करा, 10 करा, 15 करा, 20चा लॉट ॲट अ टाइम करा, तो तुमचा अनुभव आहे तिथं, त्याच्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची शंका नाही. परंतु दादांनो, तुम्ही जर नवीन असाल व्यवसायामध्ये, तुम्ही सुरुवात करू इच्छिता, काय असतं की आज सध्या लोकांची ही मानसिकता आहे की आपण 2.5 ते 3 महिन्याचं पिल्लू आणूया, 5, 5.5, 6 हजारापर्यंत पिल्लू आपल्याला मिळून जाईल. 6 हजाराचं पिल्लू आणून साधारणतः 3 ते 3.5, 4 महिने जर आपण घरी सांभाळलं तर ते 4 महिन्यानंतर 12 ते 13 हजार रुपयाला आपलं पिल्लू जाईल. म्हणजे एका पिल्ला मग आपल्याला डबल प्रॉफिट राहील. तर ती गणित तशी नसतात, ती गणित वेगळी असतात, ती गणित मी सांगेल तुम्हाला. पण ठीक आहे, 5.5-6 हजाराचं पिल्लू तुम्ही बाजारातून खरेदी केलं. परंतु दादांनो, तुम्ही नवीन आहात व्यवसायामध्ये, खरेदी करताना पिल्ल ही टप्प्याटप्प्याने खरेदी करा. ते नर घ्यायचे असतील किंवा मादे घ्यायचे असतील. जर तुम्ही नर घेत असाल किंवा मी सांभाळण्यासाठी 3 ते 3.5 महिने सांभाळून परत विकायचे असतील तर साधारणतः 5, 5.5, 6 हजारापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त खरेदी करू शकता. त्याचं वजन बघून, जेवढे तेजबाज वजनबाज चांगली पिल्लं असतील ते पिल्ल निवडून काढा, 2 पिल्ल काढा. प्रत्येक बाजारात नवीन आहात, पहिल्या बाजारी 2च पिल्ल घ्या किंवा पहिल्या बाजारी नुसतं जाऊन फिरून या, अंदाज घ्या बाजार कसा आहे, कुठल्या पिल्लाची काय किंमत होते, शेजारचे लोक काय करतायत, तिथे खरेदी करणारे कसे करतायत, त्यात फसवणूक किती लोकांची होते किंवा 10-10, 15-15चे लॉट का घेतायत, त्यांचा काय पूर्वीचा अनुभव आहे का, या सगळ्या गोष्टी बघा दादांना. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीने खरेदी करा. तर पहिल्या बाजारी समजा तुम्ही जाऊन आला, रिकामे आला, काय फरक पडत नाही, 50, 100, 200 रुपयाचं तेल गेलं तुमचं तरी चालेल. पण जर त्याच्याऐवजी एखादं पिल्लू जर दाखवलं ना तर तुम्ही परत व्यवसायच करणार नाही, ती मानसिकताच राहणार नाही आपली. एकतर आपण असतोय गरीब, गरिबीतनं आपण करत असतोय, कुठंतरी 2 रुपये मिळावेत ह्या अपेक्षेनं आपण याच्यामध्ये उतरलेलो असतो. तर सुरुवात ही थोडक्यात करा, नंतर खूप मोठ्या प्रमाणात करा. याच्यामध्ये खूप वाव आहे तुम्हाला, तुम्ही हजार बकरी करू शकता, काही सुद्धा अडचण नाहीये तुम्हाला. तर साधारणतः सुरुवातीला ज्यावेळी पहिल्यांदा तुम्ही करताय तर पहिल्या बाजारी तुम्ही रिकामे आला तरी चालेल. दुसऱ्या बाजारी गेल्यानंतर पिल्ल बघा, चांगले आवडले, छान दिसले तर 2 पिल्ल खरेदी करा, फक्त 2च खरेदी करा दादांना. 2च्या वर 1 सुद्धा खरेदी करू नका, फुकट दिलं तरी आणू नका, खरंच नका आणू. असू द्या तुम्ही कदाचित म्हणजे काही दादांचं असं कमेंट येईल की आम्ही बीडवरून येणार, सांगोलीच्या बाजारला जाणार आणि तिथनं 2 पिल्ल घेऊन गाडीवरती जावा ना, काय फरक पडतंय, असू द्या. म्हणजे जे तुमचं मोठ्या प्रमाणात तुम्ही जर